आणि व्हिडिओ मित्रांनो स्किप करू नका, भरपूर मेहनत घेतली. मी तर मेहनत घेतली, माझ्याबरोबर 2 पोरं आली, त्याही भाचा आणि मुलगा, त्याही पण मेहनत घेतलेली आहे. व्हिडिओ स्किप नका करू आणि व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा. तर आपले जवळचं देवस्थान सर्वांना समजलं पाहिजे का हाय म्हणून एक देवस्थान आपल्या इथं. काय माहिती आहे का, कसं अलिबाग बोललं तर सगळ्यांना चौपाटे आठवतात, मांडवा आठवते, पण हा मंदिर प्राचीन काल मंदिर आहे कोणाला दिसतं असं आठवत नाही. श्री क्षेत्र कंकेश्वर देवस्थान स्टे. नमो पार्वते पते हर हर महादेव. मित्रांनो, हे देवस्थानाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, हा मंदिर हा 5 पांडवाई बांधलेला आहे, तो पण एका रात्रीत. आणि पायऱ्या पण नंतर बांधल्या, पण पायऱ्या पण 5 पांडवाईच बांधल्या सर्व. 5 पांडवाचं बांधकाम आहे. छोट्या मुलांची सरळ एन्जॉय. एन्जॉय. जाऊ चप्पल काढून जा. बाबूने खाली पाय पर सर्व देवांचं दर्शन घेतलं बाबूंनी आमचं. नमस्कार मित्रांनो, मी संदीप गरज 113 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आम्ही आलो आज अलिबागला बीचवरच नाही, दुसरं पण नाही, प्राचीन काली मंदिर कंकेश्वर मंदिर. आणि माझ्यासोबत आहे माझा भाचा प्रज्वल पाटील आणि माझा मुलगा विघ्नेश घरत. आणि तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला प्राचीन काली मंदिर बघा. माझी भरपूर इच्छा होती का इथं यायचं. आज सोमवार आहे ना, आम्ही आलो. बघू मांडवा बीच आणि चढेल. मित्रांनो बघा, हा तो मंदिर आहे, तिथं आम्हाला पोहोचायचं आहे. किती शिखरावर आहे बघा, प्राचीन काल मंदिर आहे. आता मुर्शेदमध्ये आलो ना आम्ही. तेव्हा मित्रांनो आलो तर मापगाव जवळ आलो. आणि इथं बघा श्री कंकेश्वर मंदिराकडे रस्ता दिलाय बघा. येतो आम्ही मापगाव दाबून श्री क्षेत्र कंकेश्वर ग्रामपंचायत मापगाव. कमान आम्ही पार केली, आलो आम्ही आता मंदिराजवळ. मंदिराच्या पायथ्याशी जाऊ. 700 पायऱ्या चढायच्यात आम्हाला. आणि माझ्यासोबत आहेत विघ्नेश, प्रज्वल. आता मंदिराची कमान पण दिसतो, पायथ्याशी आलो. आम्हाला 700 पायऱ्या चढायच्या पार्वती पते हर महादेव. आणि आमची 2री-3री पायरी चालू झाली. येतात मामांकडून बेलाची पानं आणि फुलं घेतली. मामांचा छोटासा धंदा आहे तिथे. आंबे बघा, हापूस आंबे, काजू, काकडी वगैरे, लिंबू कोण थंडसाठी, कोकम सरबत पण आहे मामाकडं. बेजून आम्ही आता 20 पायऱ्या चढून 20
तर प्रज्वल हल्ली दमलाय आताच, त्याला 700 पायऱ्या चढायच्या आहेत. 2 डोंगर आहेत, 2 डोंगर पार करायला लागतात. बघतायत बाबूची एनर्जी भरपूर आहे. बाबू आपल्या सगळ्यांना पुरं जाणार. मित्रांनो आम्ही अर्ध्याशे झालो आहे. तर नजारा बघा, अलिबागचा किल्ला पण दिसतोय. आणि प्रज्वल भरपूर दमलेला आहे. अर्ध्याशी पण नाही आलो, थोडंच चढून आली. एकच टन मारला अजून भरपूर. एक डोंगरातून अर्धा चढलो. अजून एक डोंगर बाकी आहे सराचा. पायऱ्या पण स्टेट आहेत एकदम. ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलत सर. हे बघा मंदिर. आम्ही थोडंच चढलो ना, अजून चढलो म्हणजे अर्ध्यावर चढलो ना. अजून बघा आम्हाला एक मेसेज दिलाय. कंकेश्वर देवस्थान, येथून शिव मंदिर 425 पायऱ्या, सुमारे 3750 फूट. निसर्गाचा किती उंच आहे बघा. अजून अर्ध्यावर अजून तेवढा आहे. 3750 फूट अजून वरती आहे. आणि 425 पायऱ्या आहेत अजून. जंगल आहे, जंगल. हे बघा गोल्या कशा आहेत, या बघा गोल्या कशा आहेत. आमच्या जमान्यात 25 पैशाला 5 भेटायचं, आता 5 रुपयाला 5 देतात मावशी. पहिला जमाना गेला हो आपला. पण ते आठवण दिली ना तुम्ही या पहिल्या भेटायच्या आपल्या. आठाण्याला भेटायचं सगळं. आता पुढे आठाणे बघायला नाही भेटत. पोरांना आठाणे म्हणजे माहिती नाही. पण आपल्या जमान्यात होत्या ना या पहिल्या. आपल्या रुपयाने तर भरपूर यायचं. हा. तेव्हा 50 पैसे म्हणजे खूप. खा खा मग आंबट गोली. ते आंबट गोली बोलायचं त्याला, आंबट गोली. लिंबाची. हा. खालेलो तुम्ही. आंबट गोली याला बोलतात पहिले. खालेलो तया. ऑरेंज. हे बघा मित्रांनो, बघा निसर्ग सुंदर. कसं तोरण, कसं लाइटिंग सोडले बघा झाडावर. एक नंबर निसर्ग. काय निसर्ग निमित्त कसं आहे बघा. कशी का लाइटिंग सोडली. मला जवळशी पण दाखवते फुलं कशी. अजीब आहे. बराली आया आहे दुकान. प्रज्वल ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलत पुढं चाललाय. त्याला बोललो मी दम नाही लागणार तुला, आणि शेवटला तो बोलला नाही दम लागत. बघा शेवटला शंकराचा भक्त आहे ना. चला पहिल्या डोंगराच्या शिखरावर आलो मित्रांनो आम्ही. आता दुसरा डोंगर यायचा आहे. दुसरा डोंगर जास्त का वरती नाही, म्हणजे सपाटी आहे, थोडा नॉर्मल उंच आहे फक्त बस. मित्रांनो तुम्हाला एक दाखवतो. हे बघा याचं वैशिष्ट्य बघा तुम्ही. पूर्ण काला दगड आहे बघा. म्हणजे पहिले ज्वालामुखी झालेली आहे ना, तिथे ज्वालामुखीचा पूर्ण दगड आहे बघा. तो पूर्ण कातळ, पूर्ण काला आहे. हे बघा अख्खा डोंगर आहे ना, पूर्ण याचा आहे तो, ज्वालामुखीचाच आहे. काला दगड आहे, दगडच वेगळा आहे तो. मित्रांनो आम्ही कडाक्याच्या उन्हात आलो, म्हणून आम्हाला बसायला लागते त्या पावला बोली. आणि एक सुविधा मस्त वाटली यांची, याही जागोजागी बाकरी ठेवले आणि छप्पर बांधून ठेवले. भोलेनाथ बाबाच्या भक्तांना काही तकलीफ नाही झाली पाहिजे म्हणून ते सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे. ही सोय भारी वाटली मला, एक नंबर सोय. म्हणून ते सगळं केलेलं आहे. ते केले त्यांची सुखसोयी मस्त आहे ठिकठिकाणी. मग बघितले ना बाकरे बिकरे आहेत मस्त आहे की. आता प्रज्वल मग डायरेक्ट झोपला आहे. तो सांगते एक झोप होऊ दे मामा, नंतर मला उठव, नंतर आपण जाऊ.
आपल्याला गाडी बिडी काही पकडायची नाही, आपला स्वतःचा टेम्पो आहे, आपण टेम्पून बसून जाऊन रातचे 12 वाजता घरी गेलो तरी चालेल बोलते. पण दर्शन घेऊन जाऊ. क्रिकेट तास थांब का तुम्ही व्हिडिओ काढताव म्हणजे यूट्यूब चॅनल. हे चावतं. सगळी बघतात, जाऊन घेताना बघताय, शिजवायचा नाही तो, मारणार नाही तुला मला भेटे. मित्रांनो, आम्हाला आता रानांची काली मैना भेटलेली आहेत बघा. काला बोकर तर आमच्याजवळ आहेत, काली मैना बघा. एक प्रज्वल पकड पकड बाबू पकड. हॅलो पकड, यो, पकड. हे बघा पण लय वरती आहे ती काली मैना. राहू दे, खाली असतील. हे बघा हा या बाबू इकडे बाबू. हे बघा पप्पूस काढताय. रानांची काली मैना. ये घे. ये घ्या. खा. भेटला हे रानांची काली मैना बाबू करते. चला. यो पिकलाय. काटे आहे ना जवळ. पिकलेली वरती भरपूर आहेत, पण आतने बघा काटे आहे ती. हे बघा सावली. मित्रांनो, झाडं बघ कशी आली मस्त आहे की. हे काहीतरी दिसतंय पप्पा. शिवभक्तांचे हे काहीतरी दिसतंय. शिवभक्तांना त्रास नको चालत यायला म्हणून सावली बनवून ठेवली बघा निसर्गाने कशी. एक नंबर आहे बघा. युवा काहीतरी दिसतंय. व्हिडिओ स्टार्ट ठेव. आता दुसऱ्या डोंगराचे पण मी वरती शिखरावर आलेलो आहोत. थोडासा सरळ आहे दुसऱ्या डोंगराचा शिखर आणि अजून एक डोंगर आहे. प्रज्वल काय बोलतोस तू, डबल येशील नाही का? वैतागलास? मी येईन श्रावण महिन्याने येईन. श्रावण महिन्याने येईन. काय एवढा भारी मना वाटला आताच ना. श्रावण महिन्यानं अजून येईन आणि व्हिडिओ काढणार. ही चालली व्हिडिओ ना, तर श्रावण महिन्याची पण व्हिडिओ काढणार, दाखवणार. काय माहिती. आणि हे बघा आम्ही फक्त 100 पायऱ्या तर चढलो एवढं टायमान. श्री कंकेश्वर देवस्थान येथून फक्त 350 पायऱ्या, सुमारे 240 फूट अजून आहे. इथून बघा, इथून आता दुसरा सपोर्ट चालू झाला आहे. बस चला बाबू चाललाय बघा. कोशिश करने वालों की हार नहीं होती और हर किसी के नसीब में भगवान शिव का दर्शन नहीं होता. बरोबर ना? मित्रांनो, आम्ही आता आलो वरती ना. पूर्ण थंड असा हवा ना. असं बघा जरा किडे कसं ओरडतात रातचे, तसा आवाज येते बघा. पूर्ण असा वाटते शैतानी इलाका आहे. बोलताना भोलेनाथच्या जवळ देव पण आहेत, दानव पण आहेत. तो सीन आहे, तर सेम सीन आहे. म्हणजे देव पण आहेत, भूतं पण आहेत भोलेनाथच्या जवळ. असं पुन्हा असं एरिया असं आहे ना, एकटा माणूस आला ना तर घाबरल. एवढा डेंजर एरिया आहे साकोती असा. एकदम थंड हवा आणि आवाज रातकिड्यांचा बघ कसा आहे. तुम्हाला आवाज येत असेल पूर्ण. ते बोलतात, बरोबर बोलतात का भोलेनाथच्या जवळ देव पण आहेत, दानव पण आहेत, दोन्ही आहेत. ते आता अनुभवलं. आणि ही सोय चांगली केलेली आहे. थकून बकून आलेले त्या तोंड बिन धुवायला, हात धुवायला पाणी दिले एकदम उत्तम. आणि आम्ही थोडंसं हातपाय धुतून जा. प्रज्वल बाबू थंडवा. माशा आहेत ना त्या, माशा पण आहेत. जा जा, काही नाही करायचं, काही नाही करायचं. पाणी पिवायला जा. माशा आहेत, हाग माशा आहेत, त्यांना घाबरता. घे प्रज्वल, जा तू पकड, मी जातो. काय काय
लाईट चमकताना दिसल व मोकळं. एवढा भारी वाटलाय ना बस. मी पण जाऊ छान करारा. हा जा दे टोपी पे दे का माझ्याकडे. बाबू चला काही नाही करायचं जा ते बिंदास काही नाही करणार. त्या तशी तुला ताण लागली तशी त्यांना पण ताण लागली त्या काही नाही करणार. हे बिंदास हा ते प्रज्वला राहू दे. भिकरे गाडीचं आहे तो प्रश्न. सावली तर काय करायचं. काही नाही चावायची ती चावणार नाही. जा त्याला हात दे जे वरती कर प्रज्वल. तो प्रज्वल वरती कर ना धुवात तो वरती करायचा असं नाही. धू धू ए जे बाबू ए घे बाबू ये धर सॉरी जे पटकन येतं जे हो थंड डोकं शात फिरवा. ही उत्तम सोय केलेली आहे. एकदम भारी काम झालं आमचं. आणि समोरच नंदी पण आहे. नंदी महाराज. मित्रांनो हे बघा इकडं खोल दुसऱ्या डोंगराचं पण हे पण संपला. आता तिसऱ्या डोंगरावर चालू ना आम्ही बघा. पण एवढं भारी वाटतंय ना बस. त्या पाण्याची सोय केली ना भारी वाटलं आम्हाला. एक नंबर. नुसतं डोक्यावशी थोडा पाणी घेतला तोंडावशी ना तरी आम्हाला बरं वाटलं ना प्रज्वल. हा एक आणि व्हिडिओ मित्रांनो स्किप करू नका. भरपूर मेहनत घेतली. मी तर मेहनत घेतली. माझ्याबरोबर 2 पोरं आली त्याही भाचा आणि मुलगा त्याही पण मेहनत घेतलेली आहे. व्हिडिओ स्किप नका करू आणि व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा. का आपले जवळचं देवस्थान सर्वांना समजलं पाहिजे का हाय म्हणून एक देवस्थान आपल्या इथं. काय माहिती आहे का कसं अलिबाग बोललं तर सगळ्यांना चौपाट्या आठवतात मांडवा आठवते. पण हा मंदिर प्राचीन काल मंदिर आहे कोणाला दिसतं असं आठवत नाही. कंकेश्वर देवस्थान स्टेट श्री पालेश्वर मंदिर. ऊन बघ असला कडाकाचा लागते. हे डेंजर ऊन लागते. अबे मैं तो काला हो गया बे. चप्पल का पालेश्वर. हे बघा मित्रांनो दुसरा डोंगर पण उतारलो. आता डबल चढतून डोंगर संपत नाही. आणि ही माझी एवढे व्हिडिओतून ना पहिली व्हिडिओ अशी आहे ना का एकदम लय मेहनत झाली या व्हिडिओला म्हणा नाही प्रज्वल. आणि अखेर आम्हाला मंदिर दिसला. मंदिरात दर्शन झाले. हे बघा मंदिर गेट पहिला दिसला. हे व्हिडिओला लय मेहनत लागली का ते 2-2.5 तास नुसतं आम्हाला चढायला लागलं. हो बा विचार करा किती दूर असेल तो. श्री क्षेत्र कंकेश्वर देवस्थान स्टे. नमो पार्वते पते हर हर महादेव. मित्रांनो हे देवस्थानचं वैशिष्ट्य म्हणजे हे 5 पांडवाही बांधलेलं आहे मंदिर. आणि तो पण एका रात्रीत पायऱ्या वगैरे तो नंतर बांधल्या. 5 पांडवाही पायऱ्या पण बांधलेल्या आहेत. पूर्ण बांधकाम 5 पांडवाचं आहे. आता कुंड म्हणजे पाणी हे झालं ना म्हणून या मंदिराला प्राचीन काली मंदिर असं म्हणतात. नाही तर आंघोळ करतात त्याच्यात मस्त कुंडात. पण श्रावण महिन्यात पूर्ण भरतोय ना तर पाणी मस्त की असतं. खराब पाणी बाहेर जातोय आणि येतं. छोट्या मुलांची सरळ एन्जॉय. एन्जॉय.
आहे मंदिर बघा. इथं पण कुंड आहे. पण मी व्हिडिओ काढायसाठी या टायमाला आलो. 6 टाईम भेटलाय म्हणून. पण मी श्रावण महिन्याने येईन. तुम्ही पण या मित्रांनो. श्रावण महिन्यात भरपूर गर्दी असतो. महाशिवरात्रीला श्रावण महिन्यात देवस्थान या. हे लांब रॅबिट बोलते कुत्रे. हे बघा लिंबू खराब आहे का भरला नाही त्याचं फक्त जेवढी वंडा मग कसलं आहे बघ. इथे सकाळचं कागद पाय मागवशीस. काय आहे प्राचीन काल मंदिर आहे. पूर्ण कोरीव काम आहे बघा. ते देवाचा अभिषेक करतो तिथून पाणी जाते. तो चल तिथून एंट्री आहे ती. कधी देव आहे तू कलमेश्वर. अरे वो काय आपली पृथ्वी कशा होय. शेषनागावर. शेषनागाजवळ घे. चला पाय धुवा पाय धुवा पाय धुवा पाय धुवा पाय धुवा पाय पाय धुवा पाय धुवा. का अरे पाय धुवा. आतमध्ये मंदिरात चाललास ना. पॅन्ट बदलती भिजू दे ना थोडीफार. हातपाय धुवायचा सांगले नाही का देवाचं हे करताले. पाय हातपाय धुवायचं टोन बिन धुव घे. तुझी इच्छा पूर्ण होती घे बाबू. हातपाय धुव हातपाय धुव हातपाय धुव हातपाय धुव. ती टाकी आहे पाण्याची. टाकी मित्रांनो आता आम्ही एंट्री करतो आतमध्ये. आणि मी ये टायमाला का आलो माहीत आहे का. आज सोमवार तर आहेच. सणा दिवशी का नाही आलो. मग ते व्हिडिओ करायला व्यवस्थित भेटत नाही. अशा टायमाला यायचा का. मित्रांनो 4:30 वाजून गेले. आता आरतीचा टाईम झाला. त्याच्यामुळे सगळी साफसफाई चालू आहे. आता तरी पण बघू आम्हाला दर्शन देतात का. नमो पार्वती पते हर हर महादेव. साफसफाई चालू आहे सगळं. प्राचीन काल मंदिर आहे. पूर्ण प्राचीन काल मंदिर. देवस्थान वगैरे. विघ्नेश करतात काय पाया परा पाया परा. प्राचीन काल मंदिर बघा कसं मस्त दगडाने कोरलेलं आहे एकदम. पाया राम सिद्धिविनायक देवस्थान कंकेश्वर श्री. बघू जरा चप्पल काय करायचं. विष्णू मंदिर. विष्णू मंदिर बघा. भाऊ पाय पाय पाय. इथे साईडला गणेश मंदिर आहे बघा. सिद्धिविनायक.
हो श्री साष्टांग मन माझे गौरीपुत्र विनायका भक्तीने समर्थ प्रथम विजयकंती श्री श्री चौथे गावचे पाचवे मजर सावके 9 सातवे 8 9 बालचंद्र 10वे नायक 11वे गणपती 12वे गजानन विश्वार गणधन पत्र दत्तान प्रस्तुत सांपेल सिद्धेश्वर नारायण जसं प्रस्तुत ओम अष्टविनायक अष्टविनायक. बजरंग बली की जय. इथे राहण्याची उत्तम सोय आहे. मंदिर ओम नमः शिवाय पाय पण ओम नमः शिवाय. ओम वरती घंटा वाजव. तिकडे आतमध्ये. ओम नमः शिवाय. जाऊ चप्पल काय जा. बाबू नाही खाली पाय पर सर्व देवांचं दर्शन घेतलं बाबूंनी आमचे. आणि शेअर करा डबासून आणि सबस्क्राईब केलं तर ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर लाईक नक्की करा. चला आम्ही पण चाललो गेटच्या मागे. धन्यवाद.